नमस्कार. तर मी अश्विनी, स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर आज मी लवकरच आवरून सगळं आम्ही आज गावाकडे जाणार होतो. तर गावाकडे आज आमचा सवासणीचा कार्यक्रम होता. तर सवासणी आमच्या भरपूर अशा होत्या बरं का. तुळजापूरच्या, परत कोल्हापूरच्या, खंडोबाच्या, अशा भरपूर अशा सवासणी घालायच्या होत्या. परत देवदर्शनाला गावात जायचं होतं, त्यासाठीच आम्ही लवकर आवरलो होतो. आणि माझी इकडे तयारी चालली होती की आता मला इकडं ना आज खीर करायची होती गावाकडे, त्याच्यासाठीच मग इकडे मी तांदूळ भाजून चालवले होते आणि त्याचं पीठ मी इकडे भाजत होते. आता तसं तर सकाळचे 7च वाजले असतील बरं का, पण वातावरण आज एकदम थंडच वाटत होतं. म्हणलं बरं झालं, चला गावाकडे जायचं तर वातावरण थंडच पाहिजे. कारण जास्त जर गरम असेल ना, खूप मग गरम होतं. आणि आज नेमकी माझी सकाळ सकाळ तब्येत पण बरोबर नाही बरं का. असंच म्हणजे काहीतरी कार्यक्रम असेल ना, की नेमकं माझं आजारी पडायचं असतं. लोकं कार्यक्रम करून आजारी पडतात आणि मी कार्यक्रमाच्या अगोदरच पडलेले असते. तर आता जातानाच गावात गेलो होतो बरं का, कारण गावाकडे जाताना भरपूर असं सामान घ्यायचं होतं. देवाला जाण्यासाठी नारळ पण घ्यायचे होते आणि त्याचबरोबर आम्हाला इकडे पंतरवाळी घ्यायची होती. आणि बाकीचं जे काही मसाल्याचं सामान होतं ते घेतलं थोडंसं पंतरवाळी, आणि त्याचबरोबर ना त्याच्याबरोबर वाट्या पण घेतल्या होत्या. कारण आता एवढी भांडी पडणार होती, त्याच्यासाठीच म्हटलं की आपण वाट्या आणि पंतरवाळ्याच घेऊन जाऊया. मग बाकीचं जे काय आहे नारळ सामान ते घेतलं आणि बरंच थोडंसं मसाले वगैरे ते सगळं घेतलं. आणि त्यानंतर ना मग आता आम्ही जाणार होतो बरं का. तरी पण आमचं चाललं होतं की आपण लिस्टप्रमाणेच घेऊया बरं का. कारण काही राहिलं ना, ते एवढं घेण्यासाठी आपण काही परत इकडे येणार नाही. त्याच्यामुळे मग ते लिस्ट बघून सगळं सामान घेतलं आणि सगळं पॅक करून आता आम्ही निघालो होतो बरं का. आता निघालं तर खरं, आणि लवकर निघाल्यामुळे ना एकही दुकान उघडलं नव्हतं. त्याच्यामुळे आता जाता जाताच आम्ही इकडं पानं बघत होतो, कारण आम्हाला गावाकडे जाताना पानं घ्यायची होते. पण पानं काही कुठे भेटणार बरं का. आता हे गेले तिकडे केळी आणायला बरं का, म्हणजे केळी तर हे दिसत नाही आणि पानं पण दिसत नाहीत. आता पानंच आणायला गेली होती आम्ही. गाडी आता पुढे घेतली होती, पण पुढे गेल्यानंतर इकडे पानं दिसली, त्याच्यामुळे परत रिटर्न आलो. पानं तर भेटली, पण आता केळीचे गाडे इकडे सगळे बंदच दिसतात, कारण अजून दुकानच उघडले नाहीत आणि केळीचे गाडे पण कुठे लागलेले नाहीत अजून. काय माहिती भेटते का नाही, असं झालंय आज बरं. कारण केळी तर आज आम्हाला गावाकडे न्यायचं म्हणजे महत्वाचं, आम्हाला केळी घेऊनच बोलवलंय. आता बघू, थोडा वेळ वेटच करावं लागेल वाटतं, तेव्हा कुठेतरी केळी भेटणार आम्हाला. दीड डझन करतो का? केळीच भेटेल म्हणजे तर एवढी केळी. तर आम्ही गावाकडे चाललो होतो बरं का. इकडं आमचं जे आहे ना, हे शाखा नंबर 2 दुकान आहे बरं का. आता इकडे ह्यांचं काम होतं, थोडंसं सामान ठेवायचं होतं. मग तेच ठेवलं आणि लगतच इकडं हायवे आहे. आता हा हायवे ना इकडे टेंभुर्णीला जातो बरं का, आणि एकदम रोडच्या लगतच इकडे दुकान आहे. पाणी पण आणून द्यायचं होतं तिकडच्या गाड्यांना, मग तेच आता पाणी आणून द्यायसाठी जार त्यांनी घेतला होता. चला आता आम्ही निघालोय गावाकडे बरं का. तिथे जारचं पाणी वगैरे दिलं आणि आता गावाकडे जायला तर खरंच खूप उशीर झालाय. की करत ना आम्हाला पण भरपूर असं उशीर होत चाललाय बरं का आता. आणि माझी तब्येत पण नीट नसल्यामुळे म्हटलं चला आता, आत्या पण म्हणल्या होत्या की उशीर आलं तरी चालेल. आता निघालोय तरी आता मला वाटतं 9 तरी वाजले असतील आता निघायला आम्हाला. चला आता ब्लॉग कंटिन्यू करूया, आणि इथून पुढचा ब्लॉग तुम्हाला मी डायरेक्ट आता गावाकडे पोहोचल्यावर तिथलाच दाखवेल. चला. नको बाहेर कर. बस दे दो. इथली काच उघडी
आज सगळे कामाला लागले होते बरं का. आता ताई दिदू पण इकडे कामाला लागले होते. तर ताईकडनं कांदा कट करायचा होता आणि ह्या दोघी जण इकडनं लसूण सोलून देत होत्या. आता तोपर्यंत खाली चुलीवर ना ह्यांचं तिघी जणींचं नैवेद्य करायचं काम चाललं होतं. आता कारण देवाला जायचं म्हणून भरपूर असे नैवेद्य लागतात बरं का. मग त्या करत होत्या. तोपर्यंत इकडं मग आमच्या वाटणाची पण तयारी चालू होती. कारण आता आम्हाला भरपूर अशी आमटी करायची होती. आणि मी इकडे ना गॅसवरती खीर करून घेत होते. तोपर्यंत पुरण हे सगळं वाटून झालं होतं. तर आज पहिल्यांदाच एवढी खीर बनवली होती बरं का. मला हे वाटायचं की खीर आता कशी होईल, कारण पहिल्यांदा भरपूर अशी खीर बनवली होती, पण छान झाली होती खीर खरंच. आता इकडे पातेलीवर खीर केली होती बरं का, कारण बायका भरपूर बोलवलं होतं, त्याच्यामुळे एवढी खीर तर आम्हाला लागणारच होती. मग अशी भरपूर छान अशी खीर केली आम्ही. मला म्हणजे कढई ही धुवून टाका. तसं नाही छोटू कसं हा तसं सोडायचं. काय घेतलंय का परसात तुडवून नाही त्याच्यामुळे गोळा. तुम्ही 4 व्हिडिओ काढले. गॅस चेंजेस हाल बघा इकडं. लागले शिवशंभ पहिला नंबर येऊन द्यायचं. माझी डट बाईक येऊन द्या, पुढच्या वर्षी पहिला नंबर येऊन द्या. चल गप्परे काय करायचं? काय ती नाही त्यांची नाही काय बरं हाताने दे परसात वय हातात दे. चालू इकडं नमस्कार कसा पाय पडले तळावट टाकी त्या तळावट बराबाचा मळावट तरुणी टाकीते हात तरुणी टाकीते हात तरुणी टाकीते हात तरुणी येवा डोंगर उतरुणी डोंगर उतरुणी कोल्हापुराला आपण जाऊ थोडी पातळ काय लावाऊ कोल्हापुराला आपण जाऊ थोडी पातळ काय लावाऊ लकाईला शरण जाऊ लकाईला शरण जाऊ. खीर वाढली का नाही बाहेरच जाईल. चालते परवा करतो परवा दिवशी.
आता संध्याकाळी सगळं आवरून ना आता आम्ही आमच्या घरी निघालो होतो बरं का. आता भरपूर असा कंटाळा आला होता आणि खरंच कार्यक्रम खूप छान झाला बरं का. आता म्हणजे दिवसभर आम्हाला काम गेलं ते म्हणजे सगळ्या परड्या भरायच्या, सगळ्यांना जेवायला वाढायचं, परत आम्ही सगळ्यांनी जेवणं केली, परत जेवढ्याला तर सगळा पसारा वगैरे आवरला आणि नंतर ना राहिलेला पण आता आम्हाला थोड्या पोळ्या वगैरे घेऊन आलो होतो. तर डब्बा तर घेऊन आलो होतो पण दादाचा तोपर्यंत आम्हाला इकडे फोन आला होता की तुम्ही आता संध्याकाळी आमच्याकडे जेवायला या बरं का. आता तिकडनं तर यायला खरंच खूप उशीर पण झाला होता, खूप कंटाळा आला होता, पण तरी पण जास्त फोन आल्यामुळे मग परत आम्ही शेवटी इकडे आलोच बरं का. आता ही माझी चुलत्याची मुलगी आणि दादाने मिळून ना इकडे छान अशी मच्छी फ्राय केली होती आणि नंतर ना मग रस्सा भाजी माझ्यासाठी ठेवली होती. आता आम्ही दोघी मिळून इकडनं रस्सा भाजी करणार होतो बरं का. छान अशा गप्पा मारत आता आमच्या इकडे रस्सा भाजी करायची चाललं होते आणि बरेच दिवस झाला आता आम्ही सगळे एकत्र आलो होतो बरं का. कारण असं योग काही सारखा येत नाही, उन्हाळ्यात सुट्टी म्हणली की असे सगळे एकत्र येतात. आता आमच्या तर इकडे गप्पा चालल्याच होत्या तोपर्यंत इकडे सगळी चिल्लर पार्टीच्या पण मजाक मस्ती खूप चाललं होतं बरं का. त्यांचं तर धिंगाणा संपत नव्हता कारण आज दिवसभर खेळली होती तरी पण त्यांचं खेळायचं चाललं होतं. मग आता तोपर्यंत इकडं मच्छी फ्राय झाली होती, मसाला छान असा परतून घेतला होता आणि भरपूर जणांची आज भाजी करायची होती बरं का. कारण भरपूर अशी माणसं जेवायला होती. मग आता मस्त चुलीवरच जेवण ठरलं होतं आणि खरंच चुलीवर मस्त थंड हवा सुटली होती त्यामुळे खूप छान वाटत होतं बरं का. पर्यंत बाकीच्या भाकरी आणि भात पण सगळं करून झालं होतं. आमच्या गप्पा चालल्या होत्या तोपर्यंत एवढ्या सगळ्या जणांच्या इकडं मस्त अशा गप्पा चालल्या होत्या बरं का. मग छान आता बोलत बोलत आमचं पण इकडं भाजी करून आम्ही घेतली बरं का. आता इकडं गप्पा तर काय होते की मलाच ह्या विचारत होते की तुमचा कार्यक्रम कसा झाला, आता तू काय काय काम केलं बरं का, कंटाळा आला का, कारण माझी तब्येत जरा थोडीशी व्यवस्थित नव्हती आणि उद्या कार्यक्रम म्हणता आदल्या दिवशी ना माझा हात वगैरे जास्त दुखत होता त्यामुळे मी दवाखान्यात पण जाऊन आली होते. त्यामुळे त्यांना असं वाटत होते की आता हिने काय करायला आलं का नाही किंवा कार्यक्रम कसा झाला तेच विचारत होता. त्याच गप्पा मारल्या आणि नंतर ना आम्ही भाजी करत होतो बरं का. आता मी इकडे दाखवत होते की मी भाजी कशी केली. थंबनेलसाठी छान असा फोटो काढून घ्या बरं का, आपण थंबनेल लावू. पण आता थंबनेल वगैरे लावणं एवढं सगळं साध्या सोप्या गोष्टी नाही आहेत बरं का. त्याच्यासाठी भरपूर असा वेळ लागतो किंवा थंबनेलसाठी प्रत्येक फोटो वेगळा निवडणं आता माझ्यासाठी तेवढं ते शक्य नाही कारण मी नवीनच आहे. नंतर जेवण वगैरे केलं आणि छान असा आता दिवस संपला. चला तर मग बाय.